सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे, लोकांना त्या दिशेने नेलं पाहिजे आणि ते काम येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून प्रशांत जाधवजी यांच्या नेतृत्वात मी पाहत होतो वहिनी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यकर्ता. मी विचारलं जरा ऍक्टिव्हनेस फार आहे, तर मला त्यांनी सांगितलं की सर्व गोष्टी मॅनेजमेंट सीओ असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय सांभाळतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की फक्त प्रशांत यादवच आमच्याबरोबर जोडला गेला नाही. प्रशांत यादव त्यांच्या बरोबर वहिनीही जोडल्या गेल्यामुळे 2029 नरेंद्र मोदींनी ठरवलं, 100% ठरवलेलं आहे. काय ठरवलंय की आम्हाला सर्वांना घरी बसवायचं. त्यामुळे आपण अशा सगळ्यांना की जे पाहतोय की चांगली नेतृत्व पुढे येणं, की जे वेगळ्या पद्धतीने या भूमिका ज्या आहेत त्या भूमिका सामान्य जनतांपर्यंत घेऊन जातील. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येण्याची संधी मिळाली आणि मी पुन्हा तेच सांगेन, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे. येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये एक विचाराचं असणारं सरकार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणणं ही तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे. कुठेही जिल्हा परिषद असो तर तो महायुतीचाच जिंकून येणं हा गरजेचा आहे. नगराध्यक्ष असेल तर तो महायुतीचाच जिंकून येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि याचं कारण असं आहे की महायुतीचा जर जिंकून आला तर त्या एक विचाराचा असल्यामुळे आपल्याला सर्वांना आणि आपल्यावरती विसंबून असणाऱ्या त्या सर्व भागातील नागरिकांना त्याचा फार मोठा फायदा होणार. त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, वारंवार आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही आणि आम्ही सर्वजण जनतेचे काम करून घेणं याच्यासाठी बांधलेलं आहोत. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्याला 2029च्या अगोदर हा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा जाईल, प्रत्येक क्षेत्रात प्रगती कसा करेल आणि त्याचबरोबर बिलियन इकॉनॉमी पर्यंत कसा पोहोचेल यासाठी एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये की जे फील गुड ज्याला म्हणतात असं वातावरण असणं आणि ते तयार करणं ही तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वजण त्या दिशेने जाऊन काम करूया. पुन्हा